नमस्कार मंडळी, आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी साधा नाहीये. आज ग्रहाची स्थिती काहीतरी वेगळीच संकेत देत आहे आणि याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर थेट पडू शकतो. आजचा दिवस सामान्य नाही, काही लोकांसाठी मोठी संधी तर काहींसाठी मोठा धक्का. आता प्रश्न असा आहे, कुंभ राशीला नेमकं काय होणार? हे संपूर्ण व्हिडिओच्या शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा भाग सर्वात धक्कादायक आहे. कुंभ राशींचे सर्व मंडळी, तुम्ही एक खूपच वेगळी आणि विशेष विचारसरणी असलेली राशी आहात. तुमचा स्वभाव नेहमी स्वतंत्र, नाविन्यपूर्ण आणि इतरांपेक्षा वेगळा विचार करणारा असतो. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत नवीन मार्ग शोधता आणि म्हणूनच तुम्ही लोकांमध्ये वेगवेगळे ओळखले जाता. पण आजचा दिवस तुमच्यासाठी साधा नाहीये. आजची ग्रहस्थिती तुमच्या आयुष्यात काही मोठे बदल घडवण्याचे संकेत देत आहे. काही जुनी गोष्टी अचानक पुन्हा समोर येऊ शकतात, काही नात्यामध्ये गैरसमज वाढू शकतो आणि काही नवीन संधी अचानक तुमच्या समोर येऊ शकतात. पण लक्षात ठेवा, आजची ऊर्जा थोडी इनबॅलन्स होऊ शकते. म्हणजेच तुमचं मन आज थोडं गोंधळलेलं किंवा अस्तव्यस्त राहू शकतं. आज तुम्हाला एक मोठा संकेत देत आहे, तुमचे आयुष्य एक प्रकारची सुरू होणार आहे. काही जुनी सवयी, जुने निर्णय किंवा जुने विचार आता बदलण्याची वेळ आली आहे. तुम्हाला असं वाटू शकतं की कोणीतरी मोठं बदलते. हो, ते खरं आहे, पण हा बदल तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर पुढे नेण्यासाठी आहे. आज कोणताही निर्णय घाईत घेऊ नका, विशेष भावना इमोशनलमध्ये येऊ नका, काहीही ठरवू नका. आज तुमच्यासाठी शांतता ही सर्वात मोठी ताकद आहे. म्हणून मंडळी, पुढचा भाग तुम्हाला समजेल. प्रेम जीवनात काय बदल होणार आहे, करिअरमध्ये मोठी संधी का धोका, आणि कोणत्या गोष्टीपासून सावध राहण्याचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढच्या भागात अजून जास्त धक्कादायक आहे. मंडळी, आता आपण पाहणार आहोत आजची ग्रहाची स्थिती कुंभ राशीवर नेमका कसा परिणाम करत आहे. आजची ग्रहाची हालचाल थोडी अस्थिर, इनबॅलन्स आहे आणि याचा थेट प्रभाव तुमच्या विचारांवर, निर्णयावर आणि भावनांवर पडू शकतो. आज शनी ग्रहाचा प्रभाव कुंभ राशीवर विशेष जाणवत आहे. शनी हा ग्रह कर्म आणि परीक्षा याचं प्रतीक मानला जातो. म्हणून आज तुम्हाला असे अनुभव येऊ शकतात, जुने काम अचानक पुन्हा समोर येणे, अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्यासाठी दबाव आणि काही गोष्टींमध्ये विलंबन होते. आजचा दिवस सांगते की घाई केली तर नुकसान आणि संयम ठेवला तर फायदा. तुम्ही जिंकत असाल तर शांत राहा, तितकं चांगला निर्णय घेऊ शकाल. आज तुमचं मन थोडं गोंधळलेलं वाटू शकतं, पण एक वेळ खूप विचार केलं, निर्णय घेताना कॉन्फिडन्स होणं आणि काही गोष्टीबद्दल जास्त विचार करणं, पण हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि प्रभावी आहे. तुम्हाला आज शिकवत आहे की प्रत्येक गोष्ट घाईत नाही, काही गोष्टी वेळेनुसार ठीक होतात. जर तुम्ही संयम ठेवला तर आजचा दिवस तुमच्यासाठी शिकवण देणारा ठरू शकतो. मंडळी, पुढच्या भागात आपण पाहणार आहोत प्रेम जीवनात काय घडणार आहे, नात्यामध्ये तणाव येईल का आणि कोणती मोठी बातमी तुमची वाट पाहत आहे. जर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढचा भाग अजून जास्त धोकादायक असू शकतो. तर मंडळी, आता आपण पाहणार आहोत कुंभ राशीचे प्रेम जीवनात आज काय घडू शकतं. आजची ग्रहस्थिती प्रेम संबंधात थोडी संवेदनशील ऊर्जा निर्माण करणारी आहे. आज काही कुंभ राशीच्या लोकांसाठी जोडीदारासोबत छोट्या गोष्टीवरून गैरसमज होऊ शकतो. जुनी आठवण किंवा जुना मुद्दा पुन्हा समोर येऊ शकतो आणि संवाद कमी झाल्यामुळे अंतर जाणवू शकतं. आजचा भाग खूप जास्त तीव्र इंटरेस्ट असू शकतो, म्हणून कोणताही निर्णय रागात किंवा दुःखात घेऊ नका. एक चुकीचा शब्द मोठा गैरसमज निर्माण करू शकतो. पण मंडळी, सगळं काही नकारात्मक नाही. जर तुम्ही शांत राहून संवाद साधला तर नातं अजून मजबूत होऊ शकतं, जुना गैरसमज मिटू शकतो आणि पुन्हा बदल होऊ शकतो. आजचा दिवस तुम्हाला एक गोष्ट शिकवते, प्रेमात जिंकणं असेल तर राग नाही, समजून घेणं गरजेचं आहे. मंडळी, पुढच्या भागात आपण पाहणार आहोत करिअर आणि नोकरीबद्दल काय बदल होणार आहे. पैसा येईल की खर्च वाढेल आणि मोठी संधी की मोठा धोका. तर पुढचा भाग नक्की पहा, कारण तो अजून जास्त धोकादायक आहे. मंडळी, आता आपण पाहणार आहोत कुंभ राशीचे करिअर आणि नोकरीवर आजचा दिवस कसा परिणाम करणार आहे. आजच्या कामात क्षेत्रात थोडी हालचाल आणि अनपेक्षित जाणवू शकते. आज काही कुंभ राशीच्या लोकांना ऑफिसमध्ये जास्त कामाचा दबाव जाणवू शकतो. बॉस किंवा सिनियरकडून अपेक्षा वाढू शकतात आणि काही कामामध्ये अचानक बदल होऊ शकतो. आज तुमच्या कामात
खूप मोठा परिणाम होऊ शकतो. कोणताही फाईल, कोणताही ईमेल नीट तपासा, घाईत निर्णय घेऊ नका आणि कोणाशीही वाद टाळा. पण मंडळी, आजचा दिवस फक्त आव्हानाचा नाही, काही लोकांसाठी हा दिवस मोठी संधी घेऊन येऊ शकतो. नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो, नवीन जबाबदारी मिळू शकते आणि काही लोकांना मिळण्याची शक्यता आहे. तुमची मेहनत लपवलेली नाही, योग्य वेळ आल्यावर त्याचं फळ मिळेल. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत आर्थिक स्थिती आणि राहणारा आहे पैसा येईल की खर्च वाढेल आणि कोणत्या गोष्टीपासून सावधान राहायचं आहे. तर पुढचा भाग नक्की पहा, कारण तो अजून जास्त धक्कादायक आहे. मंडळी, आता आपण कुंभ राशीची आर्थिक स्थितीबद्दल म्हणजे पाहणार आहोत. आजचा दिवस पैशाच्या बाबतीत थोडा मिसअंडरस्टँडिंग एनर्जी घेऊन येतो. आज काही कुंभ राशीच्या लोकांना अचानक पैसा खर्च वाढू शकतो, घरगुती किंवा अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतो. आज कोणालाही उधार पैसे देऊ नका, कारण पैसे परत येण्याचे उशिरा मार्ग मिळू शकतात. मोठी गुंतवणूक टाळणे चांगले आहे. ऑनलाईन व्यवहार काळजी घ्या. पण मित्रांनो, हे सगळं नकारात्मक नाहीये. ही कुंभ राशीच्या लोकांसाठी जुना अडकलेला पैसा परत मिळू शकतो. इन्कम सुरू होऊ शकतो. अचानक फायदा होऊ शकतो. पैसे टिकवायचे असेल तर कंट्रोल शिकणं गरजेचं आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत आरोग्यावर काय परिणाम होणार आणि मानसिक तणाव वाढेल का. पुढचा भाग नक्की पहा, कारण तो अजून जास्त महत्त्वाचा आहे. मंडळी, आता आपण पाहणार आहोत कुंभ राशीच्या आरोग्यावर आजचा दिवस कसा परिणाम करणार आहे. आजचा दिवस शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने थोडा संवेदनशील ठरू शकतो. आज काही कुंभ राशीच्या लोकांना डोकेदुखी जाणवू शकते, थकवा आणि शारीरिक अशक्तपणा वाटू शकतो. झोप पूर्ण न झाल्यामुळे चिडचिड वाटू शकते. आज तुमचं मन थोडं जास्त विचारात अडकू शकतं. जुन्या गोष्टी आठवणे, भविष्यातील चिंता वाढणे आणि लहान गोष्टीचीही जास्त ताण येणे, हे सर्व तुमच्या मानसिक क्षमतेवर परिणाम करू शकतं. आज स्वतःला थोडा वेळ द्या, शांत राहा थोडं आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहा. शरीर थकलं तर विश्रांती घ्या, पण थकलेलं शांतता शोधा. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत कुटुंब आणि मित्रांमध्ये काय घडणार, घरामध्ये मतभेद वाढतील आणि कोणत्या गोष्टीवर संयम ठेवायचा. तर पुढचा भाग नक्की पहा, जास्त धक्कादायक आहे. मंडळी, आता आपण पाहणार आहोत कुंभ राशीचे कुटुंब आणि मित्राच्या नातेमध्ये आज काय घडू शकतं. आज काही कुंभ राशीच्या लोकांना घरातील सदस्यासोबत छोट्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. बोलण्यातून गैरसमज निर्माण होऊ शकतो आणि एखादी जुनी गोष्ट पुन्हा चिंतेत येऊ शकते. आज तुमच्या शब्दावर विशेष लक्ष ठेवा, कारण एक छोटं वाक्य मोठा वाद निर्माण करू शकतं. रागात बोलू नका, कोणाचं मन दुखवणार नाही. बोलणं टाळा आणि शांतपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. मंडळी, आज थोडंसं जाणून घ्या, अपेक्षा पूर्ण न होणे, उत्तर उशिरा मिळणे किंवा एखाद्या गोष्टीमुळे मन दुखवणे. पण लक्षात ठेवा, खरे नाते वेळेनुसार अजून मजबूत होतात. घरातील ताण कमी होऊ शकतो, नात्यामध्ये पुन्हा प्रेम वाढू शकतं आणि कुटुंबाकडून मोठे इमोशनल सपोर्ट मिळू शकतो. आज इन्व्हेस्टमेंट तुम्हाला सांगत आहे, नातं टिकवण्याचं असेल तर अहंकार नाही, समजूतपणा गरजेचा आहे. मित्रांनो, पुढच्या भागात आपण पाहणार आहोत या सर्व मागचं खऱ्या अर्थाने ज्योतिषनिक कारण काय आहे, कोणता ग्रह सर्वात जास्त प्रभावी टाकतो आणि आज दिवस इतका खास आहे. मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत आज कुंभ राशीवर इतका प्रभाव का जाणवत आहे. या सर्व मागे ग्रहाची विशेष हालचाल, चंद्र आणि शनीचा प्रभाव. आज चंद्र, शनी आणि 2 ग्रह कुंभ राशीवर जास्त प्रभाव टाकत आहेत. चंद्र तुमच्या भावना, मन आणि विचारांवर प्रभाव टाकतो, तर शनी तुमच्या कर्म, जबाबदारी आणि जीवनातील परीक्षावर प्रभाव टाकतो. जेव्हा दोन्ही ग्रह एकाच वेळी प्रभाव टाकतात तर मन अस्तव्यस्त होऊ शकतं, निर्णय घेणं कठीण होऊ शकतं आणि अचानक बदल जाणवू शकतो. तुम्हाला आज असं वाटू शकतं की सगळं एकत्र वेळी का घडतं. याचं कारण म्हणजे ग्रहाची ऊर्जा तुम्हाला थांबवण्यासाठी तर तुम्हाला योग्य दिशेने ढकलण्यासाठी आहे. आजचा दिवस एक परीक्षेची परीक्षा आहे. तुम्ही रागात निर्णय घेता का, तुम्ही संयम ठेवता का. ही परीक्षा पास केली तर पुढचा काळ तुमच्यासाठी खूप सुंदर असू शकतो. आज एखादी व्यक्ती, छोटा संकेत किंवा एखादी अचानक घडलेली घटना, म्हणून आज प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक पहा. जे घडतं ते योगायोग नाही, जे तुम्हाला तुमच्या योग्य मार्गावर नेत आहे ते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत संकटानंतर भाग्य कसं बदलणार आहे, पुढचे 7 दिवस कसे जाणार आहेत. तर पुढचा भाग नक्की पहा, कारण आता कथा बदलणार आहे. मंडळी, आतापर्यंत आपण पाहिले की आजचा दिवस कसा आहे, संवेदनशील, आव्हानांनी भरलेला आणि थोडा धक्कादायक असू शकतो.
पण आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग. प्रत्येक संकटावर एक नवीन संधी आणि जन्म. आणि कुंभ राशीसाठी आजचा दिवस फक्त परीक्षा नाही तर एक मोठं पॉइंट ठरू शकतो. जर तुम्ही आज शांत राहिला तर, घाईत निर्णय घेतला तर आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर पुढचे 7 दिवस तुमच्यासाठी खूप शुभ ठरू शकतात. अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात. नवीन संधी तुमच्यासोबत घेऊन येऊ शकते. नशीब साथ अचानक वाढू शकते. ज्या गोष्टी थांबलेल्या होत्या त्या अचानक पुढे येऊ शकतात. नात्यामध्ये सुधारणा किंवा गैरसमज होते त्यात समजूतदारपणा वाढू शकतो. जुनी माफी मिळू शकते. नातं पुन्हा मजबूत होऊ शकतं आणि मानलेली शांती मिळू शकते. ज्या पैशाची वाट पाहत होता ते पैसे परत येण्याची शक्यता वाटते. नवीन इन्कम, अचानक आर्थिक मदत, छोटे आनंद देणारा फायदा. कधी कधी वादळ येतं पण तुम्हाला तुमची खरी ताकद दाखवण्यासाठी तुम्ही कमजोर नाही, तुम्ही तयार आहात. मंडळी, पुढच्या भागात आपण पाहणार आहोत आजचे सर्वात प्रभावी उपाय आणि भाग्य मजबूत करण्यासाठी काय करावं. तर पुढचा भाग नक्की पहा, कारण उपायाशिवाय भविष्य पूर्ण होत नाही. मंडळी, आता आपण पाहणार आहोत आजचे सर्वात प्रभावी आणि सोपे ज्योतिष उपाय. कधी कधी ग्रहाची ऊर्जा आपल्या आयुष्यात ताण, अडथळे आणि सकारात्मक निर्माण करते, पण योग्य वेळी योग्य उपाय केला तर परिस्थिती सकारात्मक दिशेने बदलू शकते. आज राशीच्या लोकांनी हे काही खास उपाय नक्की करावे. सकाळी किंवा संध्याकाळी शांत मनाने ओम नमः शिवाय, ओम शनिचाराय नमः याचा मंत्र 108 वेळा जप करा. यामुळे मन शांत होते, नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि मन शनीचा त्रास कमी होण्यास मदत होते. सूर्यास्तानंतर घराच्या देवघरात किंवा मुख्य दरवाजात तुपाचा दिवा लावा किंवा त्यामुळे घरातील निगेटिव्ह एनर्जी कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. शनिवारी किंवा आजच्या दिवशी काळ्या वस्तू दान करा. काळे तीळ, काळे कपडे किंवा काळे गरजूंना अन्नदान. हे केल्याने शनीची कृपा वाढते. आजचा सर्वात मोठा उपाय म्हणजे शांत राहा, कारण आज तुमचा राग तुमचा सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो. कमी बोला, जास्त ऐका आणि कोणत्याही वादापासून दूर राहा. थोडा वेळ ध्यान, प्रार्थना किंवा शांततेत घालवा. तुमची हीच आजची सर्वात मोठी परीक्षा आहे. आज तुम्हाला सांगत आहे, उपाय फक्त ग्रह बदलत नाही, ती तुमची ऊर्जा बदलतात. मंडळी, पुढच्या आणि शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत अंतिम इशारा. आजचा दिवस भविष्य कोणत्या दिशेने जाणार आहे. तर शेवटचा भाग नक्की पहा, कारण तिथे सर्वात मोठं रहस्य उघड होणार आहे. मंडळी, आता आपण आलो आहोत व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि शेवटच्या भागात. आजचा दिवस साधा नाही, हा दिवस तुमच्यासाठी एक मोठा संकेत घेऊन आला आहे. काही लोकांसाठी हा दिवस भाग्य बदलणारा आहे, तर काहींसाठी हा दिवस गंभीर वॉर्निंग घेऊन आला आहे. आज तुम्ही घेतलेला एक छोटा निर्णय एखादं नातं वाचवू शकतं, एखादी मोठी संधी मिळवू शकतं किंवा एखादं नुकसान टाळू शकतं. म्हणूनच आज प्रयत्न करा, विचारपूर्वक टाळा, घाई करू नका, रागात निर्णय घेऊ नका आणि कोणाशी शब्दावर लगेच विश्वास ठेवू नका. या दिवस लकी आहे, वॉर्निंग डे याचं उत्तर एकत्र आहे. ते तुम्हाला निर्णयावर अवलंबून आहे. जर तुम्ही शांत राहिला तर, संयम ठेवला आणि योग्य मार्ग निवडला तर हा दिवस तुमच्या आयुष्याचा पॉइंट ठरू शकतो. तुमच्या आयुष्यात जे काही घडत असेल ते तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आहे. तुम्ही हरकत नाही, तुम्ही शिकत आहात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर, तुम्हीही कुंभ राशीचे असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तुमच्या कुंभ राशीच्या मित्रांना शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, मी कुंभ आहे आणि मी तयार आहे. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तसेच असेच राशी भविष्यांसाठी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आजचा दिवस कुंभ राशीसाठी साधा नाही, ग्रहाची विशेष हालचाल तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडू शकतो. प्रेम, जीवन, तणाव, करिअर, मोठी संधी, पैशाच्या बाबतीत सावध राहा. आरोग्य, मानसिक तणावाकडे दुर्लक्ष करू नका. हा व्हिडिओ जाणून घेण्यासाठी तुम्हाला कुंभ राशीचा व्हिडिओ पूर्ण वॉच करावा लागणार आहे. आणि शेवटी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरायचं नाही. तर हा व्हिडिओ उपयोग असल्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.